नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकूया कृती. जो आपण भाग शिकत आलेले आहोत, व्यवसायाची व्याप्ती, हा त्याचाच एक भाग आहे. कृती. फळांचा वापर करून जॅम किंवा जेली हा पदार्थ तयार करणे, यात प्राथमिक उद्योगाचा कच्चा माल म्हणजेच फळ याचा उपयोग करून त्यापासून दुय्यम स्वरूपाचे उत्पादन तयार करण्यात येते. ज्या पद्धतीने आपण जॅम किंवा जेली किंवा इतरत्र आपण जे चॉकलेट वगैरे तयार करतो आहे, मँगो वगैरे, तर हे त्याची तिसरी प्रक्रिया झाली. पण ती प्रक्रिया पूर्ण करायच्या आधी प्राथमिक स्तरावर जे काही उद्योग असतात, जो काही आपण उत्पादन काढतो आहे, त्याचा वापर करून आपल्याला मँगो प्रकारची चॉकलेट, जॅम किंवा जेली हे पदार्थ आपल्याला तयार करता येतात. पण त्यासाठी आपल्याला प्राथमिक उद्योगामधून जो काही कच्चा माल तयार होतो आहे, त्या कच्च्या मालाचा आधार घेऊन त्या कच्च्या मालाचा पुरवठा करून आपल्याला पक्का माल तयार करता येतो. त्यापासून दुय्यम स्वरूपाचे उत्पादन तयार करण्यात आले आहे. ते आपण कशा प्रकारे उत्पादन तयार करण्यात आले आहे हे बघूया सविस्तरपणे. उत्पादन निर्माणी उद्योग म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. या उद्योगात निसर्गाने दिलेल्या किंवा इतर प्राथमिक स्वरूपाच्या उद्योगाने पुरवठा केलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यात येते. जे काही उत्पादन आहे, पुरवठा केलेला जो काही कच्चा माल आहे, या कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यात येते. प्राथमिक उद्योग हे या उद्योगाला कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करीत असतात. म्हणजे जे काही दुय्यम स्तरावरील उद्योग आहेत, तर त्या उद्योगांना जे काही प्राथमिक उद्योग आहेत, हे उद्योग कच्च्या मालाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करत असतात. या प्रकारात ग्राहकांकरिता उपभोग्य वस्तूचा मोठ्या प्रमाणावर निर्माणी करण्याची क्रिया सुरू असते. म्हणजेच हा जो काही प्रकार असतो आहे, दुय्यम स्तरावरील जे काही उद्योग आहेत, त्या उद्योगांना प्राथमिक स्तरावरील उद्योग आहेत, ते आपल्या मालाचा त्यांना पुरवठा करतात, कच्च्या मालाचा पुरवठा करतात. या प्रकारात ग्राहकांकरिता उपभोग्य वस्तूचा मोठ्या प्रमाणावर निर्माणी करण्याची प्रक्रिया सुरू असते. कच्च्या मालावर मनुष्यबळाच्या सहाय्याने तसेच विविध यंत्र उपकरणाचा वापर करून पक्क्या मालात किंवा उपभोग्य वस्तूत रूपांतर करणे म्हणजेच उत्पादन उद्योग होय. म्हणजे जे काही प्राथमिक स्तरावर कच्चा माल असतो आहे, या कच्च्या मालावर मनुष्यबळाच्या सहाय्याने त्याच्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात किंवा यंत्राचा वापर करून तो पक्क्या मालात त्याचे रूपांतर करता येते. याच रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन उद्योग असे म्हणतात. या प्रकारात तयार करण्यात आलेला माल हा ग्राहकांना त्याच स्वरूपात वापरता येणे शक्य होते. या उद्योगात ग्राहकोपयोगी आणि भांडवली वस्तूचा समावेश असतो. उदाहरणार्थ साबण, तेल, कापड, टीव्ही, पेज, ब्रेड, जॅम, जेली इत्यादी. या वस्तू जर तयार करावायच्या असतील तर आधी आपल्याला उद्योग झाला, प्राथमिक स्तर झाला आहे. आपल्याला शेतीच्या माध्यमातून जो काही वस्तूचा म्हणजेच उत्पादन घेता येतो आहे, कच्चा माल उत्पादन करता येतो आहे, तर त्या कच्च्या मालाचा वापर करून त्या कच्च्या मालावर मानवी बळाच्या सहाय्याने किंवा यंत्राच्या सहाय्याने तो कच्चा माल आपल्याला पक्क्या मालात रूपांतर करता येतो आहे. जसे की आपल्याला साबण तयार करायची असेल तर साबणकरिता जो काही प्राथमिक सामग्री लागतो आहे, तर तो आपल्याला प्राथमिक स्तरावर आपल्याला प्राथमिक स्तरावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं आहे, त्याचा आधार घ्यावा लागतो आहे. तेल जसं आपल्याला काढायचं झालं तर त्यासाठी जे काही कच्चा माल लागतो आहे, फल्ली किंवा बीज, जो काही आपण त्याला टोळ म्हणतो आहे, हे जे काही इतरत्र साधन लागतो आहे कच्चा माल, तर हा आपल्याला कुठून मिळतो आहे? शेतीमधून. तर शेतीमधून जो काही माल आपल्याला मिळतो आहे, तो झाला प्राथमिक स्तरावरचा माल. नंतर आहे दुसरा बांधकाम, रचनात्मक उद्योग.
बांधकाम रचनात्मक उद्योग. या उद्योगात विविध रचनात्मक किंवा बांधकाम कार्याचा समावेश होतो. यात घर बांधणी, धरणे, पूल, रस्ते, जहाज बांधणी इत्यादी बांधकाम स्वरूपातील विविध कामाचा समावेश करण्यात येतो. जे काही बांधकाम आणि रचनात्मक जे काही उद्योग आहेत, या उद्योगात कशा कशाचा समावेश होतो आहे? घर बांधणे, धरणे बांधणे, पूल बांधणे, रस्ते बांधणे, जहाज बांधणे इत्यादी बांधकाम स्वरूपातील जे काही विविध कामाचा समावेश आहे, तो या रचनात्मक उद्योगामध्ये किंवा बांधकाम उद्योगामध्ये त्याचा समावेश होतो आहे. नंतर ग्राहकांना पुरविल्या जातात. हा उद्योग प्रकार फक्त सेवा क्षेत्राशी निगडीत असते आहे. तृतीय क्षेत्रात जे काही विविध प्रकारचे उद्योगामध्ये सेवाची निर्मिती केली जाते, त्या सेवांची निर्मिती करून ग्राहकांना प्रत्यक्षरित्या पोहोचविल्या जातात. हा उद्योग प्रकार फक्त सेवा क्षेत्राशी निगडीत असते. उदाहरणार्थ वाहतूक सेवा, बँक सेवा, विमा सेवा अशा विविध प्रकारच्या सेवा क्षेत्राचा समावेश हा तृतीय उद्योग शैलीत होत असतो आहे. नंतर आहे ब मुद्दा वाणिज्य. वाणिज्य वाणिज्य कॉमर्स. व्यवसायाचा दुसरा महत्त्वाचा टप्पा किंवा भाग म्हणजे वाणिज्य होय. वाणिज्यात व्यापार व व्यापार सहाय्यक क्रियांचा समावेश होतो. व्यवसायाच्या प्राथमिक टप्प्यात उत्पादनाचे कार्य नियमितपणे न थांबता सुरू असते. जे काही व्यवसायाच्या प्राथमिक टप्प्यात जे काही उत्पादनाचे कार्य असते ते नियमितपणे सुरू राहते, ते न थांबता सुरू राहते. उद्योगांच्या मदतीने ग्राहकोपयोगी वस्तू व सेवा उद्योग क्षेत्र तयार करीत असते. अशा प्रकारचे तयार केलेले उत्पादन ग्राहकांना अंतिम स्वरूपात म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य वाणिज्य करीत असते. म्हणजे जे काही ग्राहकांच्या उपयोगासाठी वस्तू आणि सेवा ज्या क्षेत्रात तयार केले असतात, त्या क्षेत्रात म्हणजेच कोणता क्षेत्र? दुय्यम स्तरीय क्षेत्र, द्वितीय स्तरावरील क्षेत्र. अशा प्रकारचे तयार केलेले उत्पादन ग्राहकांना अंतिम स्वरूपात म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य हे वाणिज्य करीत असते. इज इक्वल टू व्यवसाय. जिथे उद्योग क्षेत्राचे कार्य संपते तिथे वाणिज्याचे कार्य सुरू होते. म्हणजेच उद्योग प्लस व्यवसाय इज इक्वल टू व्यवसाय. वाणिज्य ही एक प्रक्रिया आहे ज्यात वस्तू व सेवांचा पुरवठा बाजारपेठेत केला जातो. वाणिज्य हा उद्योगाच्या अंतिम ग्राहकांकरिता कार्यरत असतो. म्हणजेच प्राथमिक स्वरूपातील माल शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य वाणिज्यविषयक क्रिया पूर्ण करीत असते. वाणिज्य हे प्रक्रिया आहे ज्यात व्यवसायाचे अस्तित्व आधारलेले असते. वाणिज्य ही प्रक्रिया आहे. उद्योग प्लस वाणिज्य इज इक्वल टू व्यवसाय ही जी एक प्रक्रिया आहे, या प्रक्रियेत व्यवसायाचे अस्तित्व आधारलेले असते. उद्योगातील वस्तू निर्मितीचे कार्य झाल्यानंतर वाणिज्याची भूमिका सुरू होते. जे म्हणजे उद्योगात वस्तू किंवा सेवांची निर्मिती झाल्यानंतर त्याच्यानंतरची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा समावेश हा वाणिज्यात होतो. नंतर वस्तू तयार झाल्यानंतरची जी काही प्रक्रिया आहे, जी काही भूमिका आहे ही वाणिज्याची असते. वाणिज्य म्हणजेच व्यवसाय. जर तयार करण्यात आलेला माल हा ग्राहकांपर्यंत पोहोचला नाही तर त्या उत्पादनाला कोणताही अर्थ राहणार नाही. आणि कोणत्याही व्यवसायात कारखान्यात जो काही माल तयार होतो आहे तो माल जर ग्राहकांपर्यंतच पोहोचत नसेल तर त्या उत्पादनाला कोणताही अर्थ राहणार नाही. म्हणजेच जी काही वस्तू तयार होते ती वस्तू जर ग्राहकांपर्यंत पोहोचत नसेल तर ती वस्तू निर्माण करण्याला कोणताच अर्थ राहणार नाही. त्यामुळे तो उत्पादित असते तो माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जी काही प्रक्रिया आहे, जी काही प्रोसेस आहे, ती प्रोसेस किंवा ते कार्य वाणिज्य हा कुशलतेने पार पाडत असतो आहे. नंतर आहे
वाणिज्यामध्ये वस्तू व सेवेच्या उत्पादनानंतर त्याच्या मूल्यमापन तसेच त्याचे वितरण करण्याची क्रिया समाविष्ट असते. त्याचबरोबर वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री करून विविध आर्थिक क्रियेला मदत करणारी साखळी म्हणजे वाणिज्य होय. म्हणजेच वाणिज्यामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादन केल्या जातात त्याच्या मूल्यमापन तसेच त्याचे वितरण करण्याची जी काही क्रिया आहे ती वाणिज्यामध्ये समाविष्ट आहे, व्यवसायामध्ये समाविष्ट आहे. त्याचबरोबर वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री करून विविध आर्थिक क्रियेला मदत करणारी साखळी म्हणजे वाणिज्य होय. कशा प्रकारे वाणिज्य आहे? कोणतीही वस्तू आणि सेवा एखाद्या कारखान्यात एखाद्या व्यवसायात तयार होत असेल आणि ती जर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ही प्रक्रिया वाणिज्यामार्फतच होत असते आहे. आणि जोपर्यंत एखादी वस्तू आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत ती वस्तू ग्राहक खरेदी करणार नाही. आणि खरेदीच करणार नाही तर कोणत्याही व्यावसायिकाला उत्पन्न प्राप्त करता येत नाही. उत्पन्न आला म्हणजेच त्याच्यात अर्थशास्त्राचा उपयोग आला आहे, अर्थशास्त्रीय पद्धत आली. आणि म्हणूनच कोणतीही वस्तू विकण्यासाठी वाणिज्याचा आपल्याला उपयोग करावा लागतो, मदत करावी लागते. आणि वाणिज्याच्या सहाय्याने अर्थशास्त्रीय पद्धती ही निगडीत असते आहे. वाणिज्य हा अर्थशास्त्रीय पद्धत करणे हा प्रमुख उद्देश वाणिज्याचा असतो आहे. म्हणजेच कोणतीही उत्पादित झालेली वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्याद्वारे ती वस्तू विक्री करून लाभार्जन किंवा अर्थार्जन प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजेच लाभार्जन किंवा अर्थार्जन करणे हा प्रमुख उद्देश वाणिज्याचा असतो. त्यामुळे वाणिज्य हा उत्पादक व ग्राहक यांच्यामधील पूल बांधणारा दुवा होय. म्हणजेच जे काही आपण वस्तू वाणिज्याद्वारे विकतो आहे आणि उत्पादन प्रक्रियेत वाढ करतो आहे तर हा त्याचा प्रत्यक्ष संबंध हा वाणिज्याशी येत असतो. आणि त्यामुळे वाणिज्य हा उत्पादक व ग्राहक यांच्यामधील पूल बांधणारा एक दुवा आहे. वाणिज्याचे दोन प्रकार आहेत, तो म्हणजे व्यापार आणि व्यापार सहाय्यक सेवा. वाणिज्याचे दोन प्रकार आहेत, तो म्हणजे व्यापार आणि व्यापार सहाय्यक सेवा. तर त्याच्यापैकी आपण व्यापार बघूया. व्यापार म्हणजे खरेदी विक्रीची क्रिया आहे. वस्तू व सेवांची खरेदी विक्री करणे किंवा वस्तूंची देवाणघेवाण करणे म्हणजेच व्यापार होय. व्यापार म्हणजे खरेदी विक्रीची एक क्रिया आहे. वस्तू आणि सेवांची त्याद्वारे आपल्याला खरेदी विक्री करता येते किंवा देवाणघेवाण करता येते. या प्रक्रियेला व्यापार असे म्हणतात. त्यात वस्तू व सेवांच्या प्रत्यक्षरित्या खरेदी विक्रीचा जो व्यवहार केला जातो त्याला व्यापार असे म्हणतात. आणि त्याच्यामध्येही जे काही वस्तू आणि सेवा आहे याचा प्रत्यक्षरित्या खरेदी विक्री होत असेल तर त्या व्यवसायाला, त्या व्यापाराला आपल्याला वाणिज्य असे म्हटले जाते. मालाचे उत्पादन करण्याची व संपत्ती मिळविण्याच्या दिशेने केलेली सर्व मानवी कार्य म्हणजे प्रमाणे दुसऱ्या वस्तूसोबत त्याच मूल्याच्या समानतेने विनिमय करणे म्हणजे व्यापार होय. व्यापार करताना ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत याचा प्रत्यक्ष पैशाशी संबंध येतो आहे किंवा जी वस्तू आपण विकत आहोत आणि त्या वस्तूची जी किंमत आहे त्या वस्तूच्या किमतीत जर दुसरी वस्तू आपल्याला मिळत असेल तर ती प्रक्रियासुद्धा व्यापारामध्ये येते. म्हणजेच व्यापार करताना वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पैशाशी किंवा त्याच्या मूल्याप्रमाणे दुसऱ्या वस्तूसोबत त्याच मूल्याच्या समानतेने विनिमय करणे म्हणजे व्यापार होय. जेव्हा वस्तू किंवा सेवा विकून पैसे मिळविले जातात त्याला व्यापार असे म्हणतात. कोणतीही बाजारपेठ एखादी वस्तू किंवा सेवा विकत असेल आणि त्या वस्तू किंवा सेवेच्या विक्रीपासून जो काही पैसा मिळतो त्याला व्यापार असे म्हणतात. व्यापार हा उत्पादक आणि ग्राहक यांच्यात दुवा साधण्याचे कार्य करीत असतो. म्हणजे जो काही व्यापार आहे हा व्यापार उत्पादक आणि ग्राहक, सुरुवातीपासून आपण शिकत आलेले आहोत. उत्पादक आणि ग्राहक म्हणजे बाजारपेठेत
विक्रीदार असायला पाहिजे, व्यावसायिक असायला पाहिजे आणि तो माल खरेदी करायला ग्राहक असायला पाहिजे. या दोन गोष्टी असणे खूप आवश्यक आहेत. या दोघांच्यात, या दोन म्हणजेच व्यापार आणि उत्पादक या दोन कार्यात, या दोन घटकात एक महत्त्वाचे संबंध असायला पाहिजे, सखोल संबंध असायला पाहिजे, तरच व्यापार हा यशस्वी होऊ शकतो. व्यापारात वस्तू व सेवांचे आर्थिक घटकाकरिता विनिमय करण्यात येते. व्यापाराचे दोन मुख्य भाग पडतात. पहिला भाग आहे देशी व्यापार आणि दुसरा भाग आहे बहिर्गत व्यापार. अंतर्गत होणाऱ्या व्यापाराला देशी व्यापार असे म्हणतात. म्हणजे देशी व्यापार, आपल्या भारत देशात जर कोणत्याही वस्तूचा आपण जर व्यापार करत आहोत, व्यवसाय करत आहोत, तर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर न होता फक्त एखादी वस्तू आपल्या भारतातच आयात निर्यात करत आहोत, भारताच्या आतमध्येच एखाद्या वस्तूचा आपण व्यापार करत आहोत, तर त्याला देशी व्यापार असे म्हणतात. या व्यापारात देशातल्या देशातच वस्तू व सेवांची खरेदी विक्रीची क्रिया पार पाडण्यात येते. देशी व्यापारात देशातील चलनाचाच वापर करण्यात येतो. देशी व्यापारात देशातच वस्तू व सेवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यात येते. म्हणजेच देशी व्यापार आपण कशाला म्हणतो आहे, जो फक्त आपल्या देशातल्याच देशात त्या वस्तूची खरेदी विक्री होत असेल, आयात निर्यात होत असेल आणि आपल्या देशी चलनाचाच वापर होत असेल. देशी व्यापारात देशातच वस्तू आणि सेवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात येतो आहे, याला देशी व्यापार असे म्हणतात. देशी व्यापाराचे सुद्धा दोन प्रकार पडतात, ते म्हणजे ठोक व्यापार आणि किरकोळ व्यापार. ठोक व्यापार, या व्यापारात घाऊक म्हणजेच ठोक व्यापारी मोठ्या प्रमाणात वस्तू व सेवांची खरेदी उत्पादकाकडून करून ती केलेली खरेदी किंवा माल किरकोळ व्यापाऱ्यांना विकतो आहे. जे मोठे व्यापारी असतात, व्यावसायिक असतात, ठोक व्यावसायिक असतात, ते काय करतात, एखादी मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांची खरेदी करतात आणि ती खरेदी करून, म्हणजेच ती खरेदी कोणाकडून करतात, उत्पादकाकडून ती मोठ्या प्रमाणात त्या वस्तूंची खरेदी करतात आणि किरकोळ व्यापाऱ्यांना ती वस्तू विकतात. तो किरकोळ व्यावसायिक असतात, ते ठोक विक्रेत्याकडून माल खरेदी करतात, वस्तू खरेदी करतात आणि ठोक विक्रेता एखाद्या मोठ्या उत्पादकाकडून वस्तूची खरेदी करतो आहे आणि तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकतो आहे. नंतर आहे किरकोळ व्यापार. किरकोळ व्यापारात छोटे म्हणजेच किरकोळ व्यापारी ठोक व्यापाराकडून वस्तू आणि सेवांची खरेदी करतो व खरेदी केलेला माल किंवा वस्तू समाजातील विविध ग्राहकांना किरकोळ स्वरूपात विकतो आहे. म्हणजे जो काही किरकोळ व्यावसायिक असतो आहे, किरकोळ व्यापार असतो आहे, जो किरकोळ व्यावसायिक असतो आहे, तो एखाद्या मोठ्या व्यावसायिकाकडून माल किंवा वस्तू खरेदी करतो आणि तो माल किंवा वस्तू किंवा सेवा खरेदी करून तो समाजातील जे काही विविध किरकोळ ग्राहक आहेत, तर तो किरकोळ स्वरूपात त्या वस्तूची विक्री करतो आहे. तुम्ही बघत आहात, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणापर्यंत आपल्याला कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी येतो आहे किंवा कोणताही व्यावसायिक विक्रीसाठी आणतो आहे. भाजीचाच असतो आहे किंवा कोणतेही चणा डाळ, कोणतं मनेरीची दुकान किंवा स्टेशनरीची सामान, अशा प्रकारे तो जो व्यावसायिक असतो आहे, किरकोळ व्यावसायिक, तो एखाद्या मोठ्या व्यावसायिकाकडून त्या वस्तूची खरेदी करतो आणि समाजात ती वस्तू किरकोळ स्वरूपात विकतो. मोठ्या स्वरूपात मालाची ठोक व्यापाराकडून खरेदी करून किरकोळ स्वरूपात तोच माल ग्राहकांना विकण्याच्या क्रियेला किरकोळ व्यापार असे म्हणतात. म्हणजेच मोठ्या स्वरूपात मालाची ठोक व्यापाराकडून खरेदी करून किरकोळ स्वरूपात तो माल ग्राहकांना विकणे म्हणजेच किरकोळ व्यापार होय. किरकोळ व्यापारी हा ठोक व्यापारी व ग्राहक यामधील एक दुवा असतो आहे. कारण मोठ्या व्यापाराकडून जोपर्यंत किरकोळ व्यापारी माल खरेदी करणार नाही, तोपर्यंत मोठ्या व्यावसायिकांचा, मोठ्या व्यापाऱ्यांचा
माल विकणार नाही. आणि म्हणून जो किरकोळ व्यापारी आहे हा ठोक व्यापारी आणि ग्राहक यांच्यामधील एक दुवा आहे. आता दुसरा प्रकार बघूया, तो म्हणजे विदेशी, बहिर्गत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार. आपण व्यापारासंबंधी बघत आलेले आहोत. व्यापाराचे 2 प्रकार होते, त्याच्यापैकी देशी व्यापार आणि विदेशी व्यापार म्हणता येईल, बहिर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार. तर आपला देशी व्यापार हा भाग शिकून झालेला आहे. तर त्याच्यापैकी आता दुसरा भाग शिकूया, विदेशी, बहिर्गत किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार. दोन भिन्न देशांमध्ये होणाऱ्या व्यापाराला विदेशी व्यापार असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतो आपण त्याला, इंटरनॅशनल ट्रेड. जर 2 देशामध्ये जो काही व्यापार होतो त्या व्यापाराला विदेशी व्यापार असे म्हणतात. 2 किंवा अनेक देशामध्ये, 2 पेक्षा अधिक देशांमध्ये जो काही व्यापार होतो त्याला विदेशी व्यापार असे म्हणतात. विदेशी व्यापार हा सरकारच्या निर्धारित करण्यात आलेल्या नियमाप्रमाणे आणि तत्वाप्रमाणे करण्यात येतो. जो काही विदेशी व्यापार आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, हा सरकारच्या अटी, नियमाप्रमाणे आणि तत्वाप्रमाणे करण्यात येतो. एका विशिष्ट राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्राला वस्तू किंवा सेवा पुरवठा करणे म्हणजे विदेशी व्यापार होय. एका देशामधून दुसऱ्या देशाला जर काही आपल्याला वस्तू आणि सेवा पुरवठा देशातील विभिन्न स्वरूपात खरेदी विक्रीचे व्यापार होत असतात. विदेशी व्यापार देशाच्या सीमा ओलांडून इतर देशासोबत व्यवहार साधता येतो किंवा व्यवहार साधत असतात. या व्यवसाय प्रणालीतील विदेशी चलनाचा उपयोग करण्यात येतो. आणि जो काही आंतरराष्ट्रीय किंवा विदेशी व्यापार जो होतो आहे तर तो देशांतर्गत होत नसून जर 2 पेक्षा अधिक राष्ट्रासोबत वस्तूची देवाणघेवाण होत असेल किंवा पुरवठा होत असेल तर त्या व्यापाराला आपण आंतरराष्ट्रीय किंवा विदेशी व्यापार असे म्हणतो आहे. पण त्या विदेशी व्यापाराबरोबरच विदेशी चलनसुद्धा आपल्याला उपयोगात आणता येतो आणि विदेशी चलनाचा उपयोग होतो आहे. जसे की आपल्या भारतात रुपया चालतो आहे, तर इतरत्र देशात टक्का, डॉलर, रुपी हे या माध्यमाचा वापर होतो. त्याच्यात हे चलन आहे, म्हणून आपल्याला विदेशी चलनाचा सुद्धा वापर करावा लागतो. विदेशी व्यापाराचे 3 प्रकार पडतात. विदेशी व्यापाराचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे आयात व्यापार, दुसरं निर्यात व्यापार आणि तिसरं पुनर्निर्यात व्यापार. तर त्याच्यापैकी आपण आयात व्यापार बघूया. आयात व्यापारात विविध वस्तू व सेवा इतर देशातून आपल्या देशात उपयोगाकरिता आणल्या जातात. म्हणजेच आयात म्हणजे आयात आणि निर्यात. आयात म्हणजे माल आपल्याकडे येणे, निर्यात म्हणजे माल आपण दुसरीकडे पाठविणे. म्हणजेच आयात व्यापारात विभिन्न वस्तू व सेवा इतर देशातून आपल्या देशात उपयोगाकरिता किंवा कोणत्या कामाकरिता येत असतील तर त्याला आपण आयात व्यापार असे म्हणूया. म्हणजेच आपण इतर देशाचे वस्तू किंवा सेवा खरेदी करून व्यवहार पूर्ण करीत असतो. यात बाहेरील देशातून वस्तू आपल्या देशात बोलविल्या जातात. आयात व्यापार म्हणजे दुसऱ्या देशातील वस्तू आपल्या देशात बोलविणे, ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आयात व्यापार असे म्हणतात. या व्यापाराला आयात व्यापार असे म्हणतात. नंतर आहे निर्यात व्यापार. याच्या विरुद्ध दिशेने निर्यात व्यापार म्हणजे या प्रकारच्या व्यापारात आपल्या देशातील वस्तू इतर बाहेरील देशात उपयोगाकरिता पाठविण्यात येतात. म्हणजेच आपण आपल्या वस्तू किंवा सेवा बाहेरील देशाला विकत असतो. आपली वस्तू देशाच्या सीमापार पाठविण्याला निर्यात व्यापार असे म्हणतात. निर्यात व्यापारात वस्तू बाहेर देशात पुरवठा करण्यात येते. जर आपल्याला एखादी वस्तू किंवा सेवा दुसऱ्या देशाच्या लोकांच्या उपयोगाकरिता जर पाठवित आहोत, सीमाबाहेर पाठवित आहोत, त्या वस्तूची निर्यात करत आहोत म्हणजेच पाठवित आहोत, तर त्या व्यापाराला निर्यात व्यापार असे
म्हणतात. निर्यात व्यापारात वस्तू बाहेर देशात पुरवठा करण्यात येते आहे. नंतर आहे पुनर्निर्यात व्यापार. पुनर्निर्यात व्यापार. या प्रकारच्या व्यापारात वस्तू बाहेरील देशातून आपल्या देशात आणून त्यावर उचित क्रिया प्रक्रिया व संशोधन करून तीच वस्तू परत विदेशात पाठविण्याच्या क्रियेला किंवा व्यापाराला पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कच्चा माल. जर आपल्याला एखादी वस्तू तयार करावायची आहे आणि आपल्याला कच्च्या मालाची जर गरज पडत आहे, तर तो कच्चा माल दुसऱ्या देशातून आपल्या देशात बोलावून त्या कच्च्या मालावर तर त्या प्रक्रियेला पुनर्निर्यात, त्या व्यापाराला पुनर्निर्यात व्यापार असे म्हणतात. तर आपण बघत आहोत विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये व्यवसायाची व्याप्ती. व्यवसायाच्या व्याप्तीचाच हा भाग आहे व्यवसाय. व्यवसायाचे दोन भाग आहेत, एक उद्योग आणि वाणिज्य. त्याच्यापैकी उद्योग हा भाग आपला संपलेला आहे आणि वाणिज्य हा भाग आपण शिकत आहोत. तर वाणिज्य या भागापैकीच उद्योगाचे प्रकारसुद्धा बघत आलेले आहोत. त्याचाच एक भाग कृती. नंतर वाणिज्याचे सुद्धा दोन भाग आहेत, एक देशी व्यापार आणि दुसरा आंतरराष्ट्रीय व्यापार. तर आपला देशी व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा पूर्णपणे संपलेला आहे आणि पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या तासिकेमध्ये घेऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.